स्फूर्तीला धरून आपल्या तवसाळ पडवे काताळे पंचक्रोशी मधले जे माजी विद्यार्थी आहेत ते माजी विद्यार्थी प्रेरित झालेले आहेत आणि त्यांनी हिरहिरीने पुढाकार घेऊन शाळेचं अस्तित्व जे काही आता थोडंसं नामशेष होण्याच्या वाटेवरती होत आहे त्याला पुन्हा परत पुनरुज्जीवन करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. तर त्याच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्यांच्या कडकडाट या माजी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या या कार्याला सामाजिक कार्याला आपल्या ग्रामदेवतेने आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या शुभाशीर्वादाने आणि इथे जमलेले जे काही संस्था पदाधिकारी आहेत त्यांच्या शुभेच्छेने त्यांचं कार्य पुढे पुढे जाऊ दे अशी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करते. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे त्यासाठी आपल्या गावातले प्रतिष्ठित सगळे ग्रामस्थ शिवाय कुर्ली हायस्कूलचे पाटील मुख्याध्यापक किंवा पालक मंडळी सुद्धा आलेली आहेत, माझे विद्यार्थी आलेले आहेत, आता जे या विद्यालयात शिक्षण देत आहेत ते विद्यार्थी सुद्धा उपस्थित आहेत. या शाळेतून शिक्षण अर्धवट घेऊन पुन्हा दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत. माझा हेतू हा आहे की हे तुम्हाला आमिष नाही, ही एक कृती आहे की ज्या कृतीतून तुम्हाला आपल्या गावाविषयीचा आदर निर्माण झाला पाहिजे. आपली जी सद्भावना आहे ती सद्भावना आपण त्यापुढे दाखवली पाहिजे. हा याच्यातून फक्त प्रयत्न आहे. याच्यासाठी आपल्या गावातले प्रतिष्ठित नागरिक श्री फराट कोळवणकर की ज्यांना उर्फ टोपणनावाने राजा कोळवणकर म्हणून ओळखलं जातं त्यांनी खूप पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही भेटवस्तू इथे देण्याचा कार्यक्रम आता आयोजित केलेला आहे. मुलांची तळमळ खूप आहे, त्यांना ज्याच्यासाठी जे काही करायचं आहे ते त्यांनी आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा आता ग्रुप वगैरे स्थापन करून केलेली आहे. पण ही नांदी आहे या कार्यक्रमाची शाळेच्या उचितावस्थेची. तर त्याच्यामुळे आता जे तुम्ही आलेले आहात त्यांनी आपला आत्मसन्मान जागृत केला पाहिजे आणि माझी शाळा, माझे शिक्षक, माझं गाव याने प्रेरित व्हायला पाहिजे. आणि प्रेरित होऊन जसं वसंत बापटांची कविता आहे, आता पेट उसारे रान, आता पेट उसारे रान, आणि आपलं हायस्कूल त्याचं जे अस्तित्व आहे 100% ग्रँटेबल हायस्कूल आपल्या गावाची शान आहे आणि त्याचं अस्तित्व हे उत्तरोत्तर वाढण्यासाठी लावू पणाला प्राण असं हे ब्रीथ ह्या मुलाने घेतलेलं आहे. त्याला आपण शुभेच्छा देऊया आणि पुढचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राठोड सर यांच्या हातात मी कार्यक्रमाची सूत्र देते, त्यांनी ती घ्यावी. मॅडम थँक्यू. या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, सर्व विद्यार्थी, आजी माजी विद्यार्थी, शिक्षक बांधव, महिला पालक व शिक्षक पालक सर्व यांचे सर्वप्रथम मी शब्द सुमनाने स्वागत करतो. सुमने होऊन गळून पडावे प्रभूच्या पदकमलाशी, देह झिजावा अखंडित हा ज्ञानदानाच्या साधनेशी. अशीच एक ज्ञान रूपी रोप ते वाढवण्यासाठी जे कुंठित होत चाललेलं होतं ते रोप वाढवण्यासाठी या ठिकाणी सर्व पालक, शिक्षक आणि सर्व जे आजी माजी विद्यार्थी तसेच आजी माजी सर्व शिक्षक सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत. या सर्वांचं सर्वप्रथम मी शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यानंतर आपल्या या प्रशालेमधील विद्यार्थी या ठिकाणी स्वागत गीत सादर करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी स्वागत गीत सादर करावे. समोर
विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आपल्याला बेभान धावले आपल्या ध्येयासाठी पदोपदी पसरून विकारे आपल्याच हाती होऊनी बेभान धावले आपल्या ध्येयासाठी कधी न थांबले विश्रांती सव पहिले मन मागे त्याच्या नकळत त्यांनीच विणले यशोकीर्तीचे धागे. अशी ही वेगवेगळे आपल्याच हाताने आपण थोडंसं विश्रांती घेऊन आपली ही प्रशांतीमध्ये थोडंसं विश्रांती घेतली होती. त्यातच ते वेगवेगळे धागे घेऊन आपल्याला ही जी प्रशाला आहे आणखी यशो शिखरावर घ्यायची आहे. अशा यशो शिखरावर नेण्यासाठी आपल्या संस्थेचे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आपल्या व्यासपीठावर विराजमान व्हावं आणि पुढे विराजमान झालेल्या सर्व पाहुण्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांचे पुन्हा एकदा शाब्दिक स्वागत. सर्वांना अशी विनंती आहे, मान्यवरांना अशी विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून द्या. त्यांना याच्यापूर्वी आपण या प्रशालेचे विद्यमान अध्यक्ष चेअरमन श्री सुभाष शेठ कोळंबकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारलं. पुढे प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनासाठी सर्व पाहुण्यांनी ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले त्या सर्वांचं पण या ठिकाणी स्वागत. यानंतर आपलं स्वागत कार्यक्रम होईल. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष शेठ कोळंबकर सर विद्यमान संस्था यांचं पाटील सर यांनी पुष्प शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करावं अशी मी विनंती. पाटील सर कुर्ली हायस्कूल मुख्याध्यापक. त्यानंतर यानंतर पुढील सन्मान होती कुर्ली हायस्कूलचे मुख्याध्यापक पाटील सर यांचं स्वागत राजेभाऊ पराग कोळवणकर यांनी करावं अशी विनंती. यानंतर या शाळेच्या खूप मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक कार्यामध्ये हातभार लावणाऱ्या माजी मुख्याध्यापिका कोळवणकर मॅडम या शाळेचं मुख्याध्यापक त्यांनी स्वीकारून बरेच दिवस या ठिकाणी कार्यभार स्वीकारला होता. अशा निवृत्त यांचं स्वागत. आपल्या पालक आणि अंगणवाडीच्या मॅडम या सर्वांनी त्यांचं पुष्प
परिसरामध्ये शिक्षणाच्या पुणे मराठी शाळेचे सहशिक्षक सागर सर यांचं स्वागत शरद सुर्वे यांनी करावं. यांचं स्वागत नाईक बावडे यांनी करावं. प्रसाद शांताराम सुर्वे ग्रामपंचायत उपसरपंच यांचं स्वागत शरद सुर्वे यांनी करावं. प्रसाद शांताराम सुर्वे यांचं स्वागत. नाईक बावडे यांचं स्वागत मदन आंदोलकर यांनी करावं. चंदू निवाते यांचं स्वागत प्रवीण काळे. त्यानंतर संतोष गडदे यांनी तयार करायचं. संतोष गडदे मानाचा मुद्रा करून आजचा हा जो नियोजित कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते खरे या कार्यक्रमाचे वारसदार असतील ते माझे मित्र राजाभाऊ कळवणकर आणि त्यांची पूर्ण ही फॅमिली. त्यांची फॅमिली म्हणजे अखंड महाराष्ट्रात दिल्लीपासून कलकत्त्यापासून पसरलेली आहे. याची भौगोलिक परिस्थिती आम्ही सांगण्यासाठी एवढी मुलं आम्ही इथे एकत्रित केलेली आहे. त्याचं कारण असं आहे, हे हायस्कूल पर्यंत पडवळ खाली होते, त्यांच्या घरी होतं कळवणकरांच्या. आणि त्यावेळेला या हायस्कूलमध्ये कमीत कमी 150 ते 200 मुलं असायची. परंतु हायस्कूल जो घर सोडल्यानंतर इथे आल्यावर आणि या हायस्कूलला अधोगती लागली, मुलं कमी व्हायला लागली. आणि आज ती शेवटची पटसंख्या किती आहे? 12 वर येऊन ठेवलेली आहे. आज हे हायस्कूल चालवत आहेत सोलापूरचे चौगुले. आज चौगुल्यांचा काही थांबपत्ता नाही आहे इथे. हे जे आम्ही आज हे मान्यवर बसलेले आहेत, या आम्ही आज 2 वर्षापासून आटाकाटा चाललेला आहे हायस्कूल टिकावा म्हणून. परंतु इथे आता सेमी झाल्यामुळे आपल्या पंचकृषीची मुलं मग तवसाळ असतील, तांबड असतील, बाबर असतील, पडव असतील, काताळ असतील, पालक इथे पाठवायला कोण पाठवत नाही. प्रत्येक पालकाला वाटते की आपली मुलं सेमीला जाऊन चांगला उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावं असा प्रत्येक पालकाला वाटतोय. परंतु इथे सेमीचं कोण काही येत नाहीये. त्यामुळे आता आम्ही माझे लोकशिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष सचिनजी बाईत ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सांगण्याचा तात्पर्य आहे म्हणून मी मला म्हणतोय की तुम्ही हे स्वागत समारंभ आपण करतच राहणार आहोत, पण स्वागत समारंभ करताना हे हायस्कूल टिकलं पाहिजे. हे हायस्कूल टिकलं नाही इथे कुठलाच कार्यक्रम होऊ शकणार नाही.
जर मुलं नसतील तर हायस्कूल टिकू शकत नाही. या कारणाने आम्ही आज कोळवणकर कुटुंब आहे त्यांचं, आज ही शाळा बघितलं तर ही अधोगतीला, हिला कलर नाहीये, पंखा नाहीये, लाईट नाहीये, अशी अवस्था आहे. हा एक दुसरा मुद्दा आहे ते मुलं पाठवायला. आणि पहिला मुद्दा आहे सेमी इंग्लिश पाहिजे इथे, सेमी शिवाय मुलं पाठवायला तयार नाहीये. तर आज आम्ही, मला वाटते जवळजवळ आम्ही 5-6 महिने झाले असतील, आम्ही सेटवड्याच्या त्या कमिटीला तिथेही भेटले माझे सहकारी अण्णा कोळवणकर, राजा कोळवणकर, माझे दुसरे सहकारी लोकशिक्षण मंडळाचे सचिनभाई बाई, असे सगळे आम्ही आज हे धावतोय, मंगेश गडदे. परंतु आज पण आम्हाला थोडं थोडं यश येत चाललेलं आहे. मुद्दा असा एवढा आहे की हा पंचक्रोशीचा हे हायस्कूल आहे आणि पंचक्रोशीची पोरं हेदवी कुर्ली हायस्कूलला जात आहेत. ही पोरं पुढच्या टायमाला आम्हाला तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण असं आहे की कोळवणकर स्कूल बॅग ते वाटणारच, पण तुम्ही मेसेज द्यायचा आहे की पुढे 7वीला इथे येताना या हायस्कूल मध्ये आम्ही पुढच्या वर्षीपासून सेमी चालू करणार आहोत आणि सेमी चालू करणार हेदवीला असतील, कुर्लीला असतील, कातळ्याचे असतील, बाबर, तांबड, तवसाळ, मोहितेवाडी, इथे यायला पाहिजे. मुलांना इथे आवड व्हायला पाहिजे. इथे दर्जेदार दर्जाचा आम्ही हायस्कूल इथे आम्ही करणार आहोत अशी कोळवणकर कुटुंबाची इच्छा आहे. कोळवणकरची फॅमिली मोठी आहे, त्यांना फोन येत आहे की जो हायस्कूल आपल्या घरी चालला होता तो वर या पंचक्रोशीत टिकावा, त्याला लागणारा खर्च. मग ह्या आतापर्यंत या खिडक्याला दरवाजे नाही आहेत, पंखे नाही आहेत, कलर नाही आहे, प्रयोगशाळा बांधून नाही आहे. तुमचं हे एकच आहे की सेमी असेल तर आम्ही इथे प्रत्येक पालकाला वाटते आम्ही इथे पाठवू, पण आम्ही 100% यासाठी माझे दुसरे सहकारी सचिनजी बाई, आम्ही त्यांच्याकडून संपर्क साधलेला आहे. तेही इथे चालवायला तयार आहेत. 5वी ते 10वी सेमी इंग्लिश आजच्या घडीला तेही शिक्षक द्यायला चांगल्या दर्जाची. आता हिंदवीला मुलं जातात, तो हायस्कूल काय हिंदवीचा नाहीये. ही संस्था चालवतोय मार्गदा म्हणायची अण्णा अण्णा चव्हाण, मधू आप्पा चव्हाण, ती संस्था हेदवीची चालवत आहे. हेदवीवाले कोण चालवत नाही. संस्थेचं नाव पद्मावती. हा, पण आपल्या पण इथे दर्जेदार आपण इथे शिक्षण देऊ शकतो. इथे तुम्हाला प्रत्येक वेळेला स्कूल बस, मग मुलांना ड्रेस असतील, सगळी व्यवस्था वयापासून ते माझ्या बंधुगटाचा फोन होता मुंबईतून की प्रत्येक मुलांच्या कानावर त्या पालकांच्या कानावर मेसेज गेला पाहिजे की आम्ही तुम्हाला दर्जेदार शिक्षण द्या. हेदवीपेक्षा चांगल्या प्रकारचं शिक्षण इथे आम्ही तुम्हाला देऊ. दर्जेदार तुम्हाला सगळे लागणारे वस्तू आम्ही तुम्हाला देऊ. पण हे हायस्कूल पंचक्रोशीला टिकला पाहिजे, याची दुरावस्था झाली नाही पाहिजे. हाच मार्ग सगळ्या पंचक्रोशीचा सगळ्या लोकांचा आहे आणि तो 100% हा पालकांनी तुमच्या मुलांच्या डोक्यात मी का घालतोय की हे विचार तुम्ही तुमच्या घरी न्यायच्या पालकांना सांगायचं आहे की ही पंचक्रोशी पुढचा भावी आज आम्ही इथे बसतोय तर पुढे तुम्ही इथे बसणार आहात. तुम्ही ते चालवायचं आहे. तुम्ही आपली इथे इमारत असताना, आपली जागा असताना, आपली संस्था असताना दुसऱ्या शाळेत जाता का? हा एक आपला एक विषय आहे आणि तो विषय गांभीर्याने तुम्ही तुमच्या पालकांना सांगायचा आहे. शिवरायांना मानाचा मुद्रा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतो. आज इंग्लिश स्कूल कोळवण इथे शाळेचे विद्यार्थी, पंचक्रोशीतील विद्यार्थी इतर शाळेमध्ये शिकतायत, त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आयोजकांना मी मनापासून प्रथम धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचे स्थानिक संस्थेचे अध्यक्ष, माझे अतिशय जवळचे आदरस्थानी मी ज्यांना मानतो ते सुभाष शेठ कोळवणकर, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते माझे मित्र राजाभाऊ कोळवणकर, त्याचप्रमाणे कुर्ली हायस्कूलचे मुख्याध्यापक, माझे दुसरे सहकारी ज्यांचं आता प्रास्ताविकवर ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते प्रदीपजी सुर्वे आहेत, माझे दुसरे मित्र मंगेशजी गडदे आहेत. त्याचप्रमाणे त्या सगळ्या
गेले 6 महिन्यापासून ज्यांच्या सोबत माझा सहवास आला, ते सभागृहात नाही आहेत, त्यांची सुद्धा इथं नावं घेणं गरजेचं आहे. ते असे ज्येष्ठ तुमच्या या गावचे खोत मोहन भाऊ गळदे, मला वाटतं 82-84 वर्षाचे आहेत. ते आमच्या सोबत 2-3 वेळा वेगवेगळ्या भागात मी त्यांच्यासोबत फिरण्याचा योग आला. आणि एक वयोवृद्ध माणूस सुद्धा आपल्या गावाचा विकास कसा व्हावा याच्यासाठी चालणारी त्यांची धडपड मी पाहिले. दुसरे आमच्या बंधू दिसत नाहीये, बंधू गडदे सुद्धा, मग नानाचे भाऊ आणि दुसरे श्यामबाई गडदे दिसत नाहीये. श्यामबाई सुद्धा सातत्यानं आमच्या सोबत होते. त्याच्यानंतर मग बाबा आहे, दुसरा प्रसाद आहे आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर, या शाळेचे सर्व कर्मचारी, माझी मुख्याध्यापिका कोळवंकर मॅडम, उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालक मित्र. खरंच या शाळेचा जो आलेख आहे, मी माझ्या लहानपणी तो आलेख ऐकलेला आहे की कोळवणकरांच्या घरामध्येच ही शाळा भरत होती. मुद्दाम तुम्ही त्यांचं घर कधीतरी जाऊन बघा की एक पुरातन वास्तू कशी असेल त्याचं अतिशय मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांचं ते घर. अजूनही त्याचं त्यांनी जतन केलेलं आहे. मला वाटतं दरवर्षी त्यांना 5-50 हजार रुपये कौल आणि वाशे रिपेअरिंगला लागत असते. 100 वर्षापूर्वीचं घर आहे आणि त्या घरामध्ये 137 वर्षाचं घर आहे आणि त्या घरामध्ये मुलं बघताय तुमच्याकडं मुद्दाम नेमकं कुणाचं घर आहे, कारण ती शाळेची सुरुवात त्यांच्या घरातनं झालेली आहे. म्हणून निश्चितपणानं ही शाळा टिकावी याच्यासाठी त्यांनी चालवलेला हा आटापिटा जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रदीपजींनी पोटतिडकीनं सांगितलं की या भागातले विद्यार्थी बाहेर का जात आहेत. निश्चितपणानं हे विद्यार्थी इथे जर टिकायलाच पाहिजे असतील तर संस्था म्हणून इथल्या ग्रामस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि हा पुढाकार नुसता घेऊन चालणार नाही तर 5वी पासून जर तुम्ही सेमीचे वर्ग चालू केले, मला वाटतं 1ली, 2री, 3री, 4थीचे विद्यार्थी इथून परगावी जात नसतील शिक्षणासाठी जात असतील ते 5वी पासूनच विद्यार्थी बाहेर जात असतील. आणि मग 5वीला जर तुम्ही इथं विद्यार्थी जर टिकवले किंवा 5वी, 6वी, 7वी एकाच वर्षी जर इथं सेमी चालू झालं तर तो वर्ग निश्चितपणानं 8वी पासून सेमीमध्ये व्यवस्थितरित्या रुळू शकतो. कारण तुम्ही डायरेक्ट 8वीला सेमी केलं किंवा 10वीला सेमी केलं तर त्यांचा पाया कच्चा होऊ शकतो. प्रदीप सोलवणे सांगितलं की त्यांची 3 मुलं या शाळेची विद्यार्थी आहेत. तेव्हा सेमी नव्हतं मॅडम. सेमी तर कुठं होतं, साधं होतं. पण गुणवत्ता आजही आपल्या कोकणातल्या मुलांकडे आहे. सेमी नसेल म्हणून इंजिनियर होता येत नाही हा भ्रम आहे आपला. पण सेमी नसतानाही होता येतं. कारण प्रदीपजींची 3 मुलं, मला वाटतं मुलगा आता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे, पण दोन्ही मुली इंजिनियर झाले. मोठी मुलगी त्यांच्या लार्सन अँड टुब्रो सारख्या मोठ्या कंपनीमध्ये परमनंट झालेली आहे आणि ती या शाळेची विद्यार्थिनी आहे. निश्चितपणानं या शाळेमध्ये 5वी पासून 7वी पर्यंत सेमीचे वर्ग जर आपण चालू केले, चालवताही येते, पण चालवताना प्रत्येक वर्गामध्ये किमान 8-15 विद्यार्थी प्रत्येक वर्गामध्ये जर असतील तर 5वी, 6वी, 7वीच्या मिळून साधारण 40 ते 50 विद्यार्थी होऊ शकतात. आणि मग हाच ओघ जर तसाच पुढे चालू झाला तर या शाळेचं गतवैभव आपल्या निश्चित टप्प्यात येऊ शकतं. 5-10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये आपल्याला हे गतवैभव प्राप्त करून घेता येईल. त्याच्यासाठी चांगली संस्था इथं, म्हणजे ज्या एखाद्या संस्थेला इथं शाळा व्यवस्थित चालवता नाही येत असेल तर त्यांनी स्वतःहून ती सोडली पाहिजे. जर सोडली तर दुसरी संस्था इथं सहभागी होऊ शकते. कारण स्थानिक संस्था जरी चालवायचं म्हटलं तरी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. स्थानिक संस्था इथं तयार आहे. ही इमारत मला वाटतं स्थानिक संस्थेच्या स्वतःच्या मालकीची आहे, जागा सुद्धा स्थानिक संस्थेच्या स्वतःच्या मालकीची आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चर तयार असताना सुद्धा एखादी शाळा चालवणं आजच्या स्पर्धेच्या युगात सोपं राहिलेलं नाहीये. इथे मला वाटतं समोरच्या 2-3 विद्यार्थिनी आमच्या शाळेच्या दिसत आहेत, बरोबर ना? नर्सिंगला आहे का तुम्ही? नर्सिंगला आहेस, बरोबर. नर्सिंग केअर 11वी करत करत नर्सिंग केअर करताय. त्याचं कारण काय आहे की 11वी होईल 12वी होईल
पण त्याचबरोबर यांचा जर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल तर वेगळ्या इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही, ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याची गरज नाही. 10-15 हजार रुपये जेव्हा बाहेर पडतील तेव्हा त्यांना निश्चितपणानं प्लेसमेंट रूपानं आपण यांची व्यवस्था करणार आहे, तर यांना रोजगार मिळेल. त्याचप्रमाणे जर यांना परदेशात जायचं असेल, मी सांगितलेलं आहे तुम्हाला, यांना परदेशात जरी जर्मनला जायचं असेल तर यांनी 3 महिन्याची जर्मन भाषा आपल्या इथं शिकायची आहे. ती सुद्धा 100% मोफत आहे. आजूबाजूच्या मुलींना राहायची सोय नसेल तर त्यांची त्या 3 महिन्याच्या कालावधीत राहण्याची सोय केली जाईल. आणि जर या जर्मन शिकल्या तर जर्मन देश यांना स्वतःच्या खर्चानं जर्मनमध्ये न्यायला तयार आहे. आणि अशा पद्धतीचं कॅम्पेनिंग आपल्या जिल्हा परिषद मध्ये सुरू झालेलं आहे. त्यामध्ये आपले लोकशिक्षण मंडळ संस्था ही जर्मन भाषेसाठी जिल्हा परिषदकडे अप्रोच आलेली आहे. जिल्ह्यामध्ये अशा 3 संस्था आहेत. एक यश फाउंडेशन, माझे आमदार बाळासाहेब ठाणेची जी संस्था आहे, दुसरी आहे ते पत्रकार आहेत नवनिर्माण संस्था, ती एक संस्था आहे, आणि एक लोकशिक्षण मंडळ संस्था आपली. अशा 3 संस्था आपण अप्रोच केलेल्या आहे. जिल्हा परिषद आपल्याला जर्मन शिकवणारे शिक्षक उपलब्ध करून देणार आहे. त्या सर्वांची तळमळ एकच आहे की या शाळेचं गतवैभव आहे ते प्राप्त झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आता गेलेली मुलं परत येऊ शकत नाही. 5वीला गेलेला 6वीत जाईल, 6वीला गेलेला 7वीत जाईल, 7वीला गेलेला 8वीत जाईल. पण जी 8वीला जाणारी मुलं आहेत, की आजूबाजूच्या शाळेत जाणारी मुलं आहेत, त्यांनी आपली लहान भावंड असतील तर त्यांना निश्चितपणानं सांगितलं पाहिजे की आम्ही ज्या वेळेला प्रवास करून जात असतो, मला वाटतं 400-500 रुपये खर्च येत असेल प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवासाचा. बाहेर जायला किती 8वीला पैसे भाडं वगैरे किती लागतं काय? 20 रुपये जायला आहे. नाही, प्रायव्हेट गाड्या आहेत की एसटी आहे? नाही, एसटी आहे हो. दोन्ही वेळेला हो, आणि जर्मन नाही. जर्मन नाही. एसटी आहे सध्या मुलींना मोफत आहे. पण प्रवासाचा वेळेचा विचार केला तर जायचं 1-3 तास, यायचं 1-3 हो, आता तास. ते बाबर तांबडची मुलं जात नाही, एसटी बंद आहे, रस्ता हे आहे म्हणून. मग एसटी बंद आहे. अशा वेळेला हे सगळे आपल्या कोकणात म्हटलं की पावसाळ्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आहे, आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाबर तांबडसारख्या ठिकाणातून एसटी जात नाही, त्याच्यामुळे तिथे विद्यार्थी जात नाही. त्यामुळे निश्चितपणानं त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. आणि हे सगळं नुकसान जर त्यांचं भरून काढायचं झालं तर ह्या पंचक्रोशीची शाळा तिला गतवैभव प्राप्त होण्यासाठी तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी सहकार्य करणं, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी इथं चांगल्या पद्धतीचं शिक्षण उपलब्ध होणार आहे याची माहिती तुम्ही करून जर दिली तर हे शक्य होणार आहे. व्यासपीठावरचे मान्यवर निश्चितपणाने तुमच्या घरी येतील, भेटतील, त्याहीपेक्षा तुमचं देखील ती जबाबदारी पहिल्या महिन्यात काया पालट करेल आणि त्याचं चित्र तुम्हाला 1 महिन्याच्या आत बघायला मिळेल. हा शब्द देतो. मला आयोजकांनी इथं खास करून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली. निश्चितपणानं मी थोडा उशिरा आलो, परंतु मला जाण्याची गडबड असल्यामुळे कदाचित मला पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून आपल्या विद्यादानाचं कृपाशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला जी आपली देवी लागते त्या देवी शारदेचं मी वंदन करते. तसंच ज्या बाईने शिक्षणामध्ये क्रांती केली आणि स्त्रियांना मानाचं स्थान मिळवून दिलं अशा सावित्रीबाई फुल्यांना सुद्धा ती वंदन करते. घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी समान न्याय मिळावा यासाठी जो काही आखापिटा केला आणि आज आपण इकडे सगळेजण अगदी चतुरस्त्र फिरतो आहोत अशा बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा वंदन करते. आणि आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करून मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. आता सगळ्यांची नावं घेत बसणार नाही, फक्त सन्माननीय व्यासपीठ म्हणते. आणि माझी आजी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आलेले आहेत, नंतर गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ आलेले आहेत, ज्यांना शिक्षणाविषयी तळमळ आहे, आस्था आहे, असे सगळे गुणीजन माझे विद्यार्थी आलेले आहेत. आणि या शाळेमध्ये आता विद्यादानाचं कार्य करणारे विद्यार्थी आहेत, बाहेरच्या शाळेतून आलेले विद्यार्थी आहेत, तसंच या शाळेतले शिक्षक कर्मचारी आहेत. या सगळ्यांना मी स्वागत करते आणि माझ्या 2 शब्दाला सुरुवात करते.
लक्षात घ्या, मी शाळेमध्ये आले, माझा खरं कर्मभूमी आणि जन्मभूमी ही माझी ही शाळा आहे. तर लक्षात घ्या, ज्या वेळेला शाळेची मला नियुक्ती मिळाली त्यावेळेला त्या कोळवटकरांच्या घरामध्ये आम्ही होतो आणि खरंच किती मुलं असायची, मला खूप भरून यायचं. आणि त्यांची ती इमारत जी आहे ती ह्याच म्हणजे सचिन शेठ बाईंनी सांगितलं की या इंग्लिश स्कूलचा पाया झाला, पण तसं नाहीये. माझ्या वडिलांचं सुद्धा शिक्षण त्या इमारतीमध्ये झालेलं आहे. म्हणजे त्या इमारतीने इतकं सरस्वतीचं कार्य केलेलं आहे. प्रौढ शिक्षणाचे वर्ग सुद्धा तिथे होते. नंतर अगोदरची जी ग्रामीण शाळा होती ती सुद्धा तिथेच भरत होती. म्हणजे काय त्या भूमीचा चमत्कार मला काही समजत नाही की त्या भूमीला वारसा दिलेला आहे की तू बाई ग इथे विद्यादानाचं कार्य कर. आणि खरंच इतकी मुलं तिथं यायची हिंदू मुस्लिम समाजाची, माझा पण ऊर भरून यायचा. कारण का मी जेव्हा डीएड होऊन आले आणि मला काय तसं हे नव्हतं, पण मी सरांना म्हणते सर काय ह्या भिंती आहे गोडपाटाच्या पलीकडच्या मुलांना आवाज येतो, अलीकडची मुलं गोंधळ करतात. म्हणजे त्यावेळेला मला असं वाटायचं की इमारत पाहिजे मुलांसाठी. म्हणजे त्यावेळेला चणे आहेत पण दात नाहीत आणि दात आहेत पण चणे नाहीत. म्हणजे इमारत नव्हती तर सुद्धा मुलं येत होती. ग्राउंड नव्हतं. मी आमच्या शिक्षकांना रिक्वेस्ट करते सर मुलांना शारीरिक शिक्षणाचे प्रकार काहीतरी शिकवा, मैदानी खेळ शिकवा. मग आमचे मैदानी शिक्षक होते साखरे सर, ते म्हणायचे अहो बाई इथे पाठांतर तर नाहीच आहे, पण म्हणाले मी जर मुलांचे खेळ खेळत बसलो, शारीरिक शिक्षण घेत बसलो तर गणिताची वाट लागेल. त्याच्यामुळे हे आमचे विद्यार्थी आहेत, त्यांना शिवाय शारीरिक शिक्षणाचा कवायत काहीच नव्हता. आणि एक लक्षात घ्या, शाळेचा फक्त निकाल महत्वाचा नाही, 100% निकाल. तर जी शाळा सहशाळेचे कार्यक्रम राबवते अदर कोऑपरेटिव्ह तर त्या शाळेचा दर्जा उत्तम असतो. आणि म्हणून आमच्या शाळेने फक्त एवढंच काम केलं की पुस्तकी ज्ञानाने मुलांना पडवलं. शाळा म्हणजे बोलके पोपट तयार करण्याचा कारखाना अजिबात नाही. त्या मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. फक्त बौद्धिक विकास उपयोगाचा नाही. मुलं धावताना दमतात, म्हणजे त्यांना बरोबरच त्यांची जी काही शारीरिक ही आहे कॅपॅसिटी ती चेतवण्यासाठी आम्ही काही प्रयत्न केले नाही. किंवा मुलांच्या मध्ये जे सुप्त गुण आहे ते सुप्त गुण बाहेर पडण्यासाठी त्यांना आम्ही संधी दिली नाही. म्हणजे जे काही कार्यक्रम राबवायचे असतात, सहशालेय कार्यक्रम, 1-2 वेळा काहीतरी शाळेच्या सहली गेल्या, 2-3 वेळा मुलांचे काहीतरी गॅदरिंगचे कार्यक्रम गेले मी असताना, पण म्हणजे त्याला सातत्य राहिलं नाही. माझी मुलं आता प्रदीप सुमेची मुलं त्यांनी सांगितली की ते म्हणायची मॅडम तुम्ही आहात तोपर्यंत शाळेची मजा आहे. म्हणजे माझ्या निरोप समाजाच्या वाटण्याला पण मुलांनी असंच सांगितलं की मॅडम शाळेची आता दशा काय होईल ते सांगता येत नाही. पण लक्षात घ्या, राजा जिथे जिथे जातो तिथे तो आपली राजधानी निर्माण करतो. त्याच्यामुळे जो येणारा शिक्षक आहे त्याला ते कार्य करायचंच आहे. आणि त्यानंतर माझी शाळा आहे, माझं गाव आहे, त्याच्यामुळे मी माझी रिटायरमेंट झाली म्हणजे मी घरात बसावं असं नाही, तर ही सेवा आहे. तर या सेवेमध्ये आपण स्वतःला वाहून घेतलं पाहिजे, झोपून घेतलं पाहिजे. भले माझा सत्कार मुलांनी केला, त्यावेळेला मी मुलांना सांगितलं माझा सत्कार हा असा नको आहे मला. तुम्ही विद्यार्थ्यांनी शाळेचा विकास करण्यासाठी किंवा गावाचा विकास करण्यासाठी जे समाजकार्य करायचं आहे त्या समाज कार्यामध्ये तुम्ही जर हे केलं, पुढाकार घेतलात आणि गाव आदर्श बनवलं तर तो मला सत्कार सार्थक ठरेल. आणि त्याप्रमाणे मुलांनी आता उडी घेतलेली आहे. दोनदा मी त्यांना कन्व्हिन्स केलं की बघा रे 100% ग्रँटेबल आपल्या गावात हायस्कूल आहे आणि शाळेची इमारत आहे, फक्त विद्यार्थी संख्या नाही म्हणून शाळेला म्हणजे हायस्कूलचं अस्तित्व अधोगतीला जात आहे. तर असं होता का मध्ये तर त्यासाठी प्रयत्न करा. त्याप्रमाणे मग त्या मुलांनी ज्येष्ठ जे आहेत आपले त्या ज्येष्ठांना पाठीशी धरलं आणि मग सचिन शेठ बाईसारखे हे कार्य करणारे सामाजिक कार्य करणारे पुढे आले. त्यांनी आपल्याला दिलासा दिला. राजा कोळवटकर सारखे तळमळीचे असे कार्यकर्ते पुढे आले. त्यांचं सगळं कुटुंब त्यांनी याला वाहून घेतलेलं आहे. म्हणजे त्यांना ती माहिती आहे की एक लक्षात घ्या, शिक्षणासारखं पवित्र कार्य नाही. कारण का आपण आता कष्ट करायचे आणि नंतर मग आराम घ्यायचा आहे तर ते बरोबर नाही. पण आता शिक्षणासाठी कष्ट करा आणि नंतर आराम घ्या. त्याचं उदाहरण मी आहे. कारण का आम्ही त्यावेळेला स्ट्रगल केला, संघर्ष केला आणि म्हणून आता सुखदेव आयुष्य जगतोय, बरोबर जगतोय. आणि हेच पुढे चालवण्यासाठी आपल्या गावातलं शिक्षणाचं कार्य चालू राहिलं पाहिजे. शिक्षणाची ज्ञानगंगा जी आहे ती अखंड चालू राहिली पाहिजे, ते फार गरजेचं आहे. आणि ते आता येऊ घातलेलं आहे सगळ्या उपक्रमातून. त्या मुलांना मी आवाहन करते की तुम्ही थांबू नका. जेवढा परोपकारी काय काय छोट्या छोट्या कार्यक्रमातून सहभाग घेऊन आपल्या शाळेचा दर्जा
जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवण्याचा प्रयत्न करा. पराग बोरवणकर सांगितलं यांनी एक लक्षात घ्या, दान करायचं असतं ते सुद्धा मुक्त करायचं असतं. आणि दानाचं महत्व आहे, ज्याने दान करायला घेतलं ना त्याच्या संपत्तीचा काही म्हणजे तुटवडा पडत नाही. आणि ज्याला माणुसकीची शिकवण मिळालेली आहे त्याला माणसं जमवायला गरज लागत नाही. आज आपण माणुसकीची शिकवण घेतलेली आहे म्हणून एवढी सगळी तिथं जमलो. त्यामुळे हे चांगलं कार्य आहे, सत्कार्य आहे, ते कधीच वाया जात नाही. फक्त एवढंच असतं की शिक्षण संस्था चालवताना फार कसोटीचा संघर्ष करावा लागतो. म्हणून म्हण म्हटलेली आहे, जसं लग्न करून बघ आणि घर बांधून बघ अशी आहे, तसं शिक्षण संस्था काढून बघ आणि ती शिक्षण संस्था टिकवून बघ. थोडीशी गर्दी लागली, पटसंख्या कमी झाली, मग आपले शेजारच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक सर आलेले आहेत, त्यांच्याकडे मुलांनी धाव घेतली. अरे पण शिक्षक जरी कमी असले तर शाळेचा निकाल 100% लागतो. एक अनेक प्रकारे प्रत्येक इतर शिक्षक हे आपल्या पद्धतीने तळमळ करतात, मुलांचा दर्जा लावून देतात, पण मुलांना ते नको आहे. अदर ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे मुलं आपल्या पालकांना म्हणतात की नाही नको, मी ते काय नाही, नुसतं जाऊन बसायचं, शिक्षक येतात आणि आम्हाला शिकवतात आणि गप्प बसतात. असं नको आहे मुलांना. काय काय गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे आता हे याची पुढाकार घेतलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, फुकट मिळते म्हणून तिथे जायचं असं नको. स्वतःची पदरमोड सुद्धा झाली पाहिजे, तर त्या शिक्षणाला खरा अर्थ आहे. सगळं वया मिळत आहेत, पुस्तकं मिळत आहेत, गणवेश मिळतोय, गाईड मिळत आहेत, याच्यासाठी छत्र्या मिळत आहेत, याच्यासाठी त्या शाळेत जायचा असा जो जर तुमचा भ्रम असेल तर तो बाजूला करा. हे सगळं तुम्हाला देणार आहे, पण तुम्ही जे काही तुमच्या बुद्धीची कसोटी आहे ती कसोटी दाखवली. तिथला एकही विद्यार्थी 60%च्या आत असता कामा नये. तो 70-75% केला पाहिजे. त्याची जी काही दुसरी जी काही ऍक्टिव्हिटीज आहे किंवा तो मग खेळात पुढे असेल, तो वक्तृत्वात पुढे असेल, तो पेंटिंग मध्ये पुढे असेल, क्रिकेटचा वेळ आहे त्या क्रिकेटमध्ये पुढे असेल. मी माझ्या मुलांचं स्टेटस बघते, माझ्या विद्यार्थ्यांचा तांबडाचा जो मुलगा आहे किती चषक घेत असतो आणि ते बघितल्यानंतर माझा ऊर इतका भरून येतो की खरंच आपण केलेलं जे सहकार्य ते वाया गेले नाही. भले तो मुलगा शिक्षणामध्ये असेल पण त्याने क्रिकेटमध्ये मान उंचावलेली आहे. तांबडाचा मुलगा आहे तो. दुसरा आणखी मुलगा आहे, कारण असे वेगवेगळ्या स्तरावरती ही मुलं आहेत. तर हे जे कार्य आहे ते खरंच चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही या संधीचा फायदा उठवा. आज 8वीला गेलेले दुसऱ्या शाळेत असतील त्यांना पुढच्या वर्षी या शाळेत येण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे या कार्यक्रमामुळे, असं मी म्हणेन. इथले जे मुलं आहेत आता ही आजी माझी विद्यार्थी संघटनेची ती खूप कार्यरत करतायत. त्यांना गायडन्स आमचा आहे. त्याच्यासाठी अर्थात बोलणं थोडं सोपं आहे, पण जे करायला लागतं त्याच्यासाठी पैशाचं बळ लागतं. तर ती सुद्धा आपली कॅपॅसिटी आपण ठेवली पाहिजे. एक थेंबे तळे खाते. मी असं म्हणणार नाही लाख 2 लाखाचं बोलते. अरे ही इमारत बांधण्यासाठी 2 लाखाचा आम्हाला दत्ताला पाठवलं प्रतिष्ठानने पुण्याची, त्यांनी आम्हाला निधी दिला आणि त्यांनी सांगितलं आमच्या नावाची पाठी लावायची नाही. म्हणजे इतकी सुद्धा दातृत्वगिरी आपल्याकडे असली पाहिजे. आम्ही काय म्हणतो, शारदोत्सवाला 500 रुपयाची वर्गणी, रे माईकवर माझं नाव लिही, मंडळ आपले आभारी आहे, मंडळ आपले आभारी आहे. असं नको आहे. म्हणजे जे काही करायचं आहे सत्कार्य करत असताना आपल्याला जे काही करायचं आहे ते मुक्तपणे करावं आणि गप्प बसावं. म्हणजे ही वृत्ती आपल्यामध्ये कधी येईल की आपण आपलं मन विचार करू, आपला दृष्टिकोन विचार करू, त्यावेळेलाच आपल्याला ते येणार आहे. नाहीतर माझी मुलं नाही शाळेत, मला काय करायचं असं जर मी ज्येष्ठ मंडळी बसली ना तर ते सुद्धा होणार नाही. पण माझ्या पुढच्या पिढीला हा आदर्श राहिला पाहिजे आपल्या गावच्या शाळेचा. म्हणून जे बंधू होत त्यांना सांगितलं ना, मला खरं त्याचं कौतुक वाटलं की अरे माझ्या गावात हायस्कूल बंद पडते, आमच्या नानाने याची मुहूर्तमेढ रोवली आणि ते हायस्कूल बंद पडायला लागलं, असं होता का नाही. आणि म्हणून ते पेटून होते. तेव्हा या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी विचार करा, तुमच्या पालकांच्या कानापर्यंत सांगा की नाही. आणि मी जे काही काम केलेलं आहे मला अजूनही वाटतं की माझ्या जीवनामध्ये शेवटचा क्षण असेपर्यंत, माझी स्मृती चांगली असेपर्यंत मी शाळेसाठी योगदान देणारच आहे. आणि त्यासाठी सरळ मनाने, सरळ असते ते सरळ मनाने करायला तयार आहे, एवढी मी बाई देते. आणि आजचा हा जो कार्यक्रम या मुलांनी केलेला आहे त्याच्यासाठी मला त्यांनी निमंत्रित केले, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देते. आणि ह्या ज्येष्ठ मंडळींना पण सांगते की ह्या मुलांना तुमचे शुभाशीर्वाद द्या, तुमचं मार्गदर्शन द्या आणि त्यांचं कार्य निर्णय काढण्यासाठी त्यांना सपोर्ट करा. एवढ्या शुभेच्छा देते आणि माझे चव्हाण, पायल श्रीकांत चव्हाण, सतीबाई सगळ्यांनी
करता येत नाही. मला फक्त मुलांना एवढंच सांगायचं आहे, आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही पंचवटी सगळी मुलं एकत्र आहात. तुम्हाला सगळ्यांना बरं वाटलं का? नक्की बरं वाटलं ना? हा कार्यक्रम करण्यासाठी मी काही प्रयत्न केला तर मी सक्सेस झालो. याच्यासाठी माझ्या बारोड्यातली माणसं आणि माझ्या फॅमिलीतली माणसं प्लस अजून जे काय ज्यांनी कोणी मला सहकार्य केलंय त्यांचा मी शतशः आभारी आहे. त्याच्यामध्ये काही लोकांनी सांगितलंय की माझं नाव द्यायचं नाही, काही जण मला नाव द्या, पण मी कोणाचं नाव देत सगळे माझेच माझ्या घरातच माणसं आहेत. त्या सगळ्यांनी मदत केली म्हणून आपण हा कार्यक्रम केला. मला दुसरा एक प्रयत्न असेल, मी प्रयत्न करणार आहे, सक्सेस होईल नाही मला माहिती नाही. आज जसं तुम्हाला सगळ्यांना मुलांना एकत्र जर मजा वाटली, माझा एक प्रयत्न असेल की खूप दिवस या शाळेची सहल गेली नाही, हे सगळ्या मुलांसाठी एक दिवसाची सहल करायची माझी इच्छा आहे आणि तो मी प्रयत्न करणार आहे. या प्रयत्नाला यश मिळेल असं मला वाटतं. बाकी काय ना, पुढचा तुमचा कार्यक्रम जो आहे तुम्ही सगळ्यांना बॅगा वाटल्यानंतर अल्पोपार तुमच्याकडे कार्यक्रम ठेवला तो सगळ्या करून घ्या आणि असाच पुढच्या कार्यक्रम आम्ही तुम्हाला ज्या बोलू या. आम्ही या शाळेला काहीतरी नंदनवन करण्याचा प्रयत्न करतो. तुमची साथ पाहिजे आम्हाला. धन्यवाद. झालं. मी व्हिडिओ काढतो. पाठची मुलं त्याची मध्ये या, हा मध्ये गॅप पडलाय. आधी नवरा बायकोचा फोटो चांगले येऊ दे. थांबा, ते फोटो मला मोठा करायचा आहे. हे तुझ्या बरोबर घ्या. बुकात नोंद व्हायला पाहिजे या फोटोची. मी शूटिंग करतो. सलाम अलैकुम. वालेकुम सलाम. हे पुढे कुठे ओके. थँक्यू. संतोष चल. विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर आपल्याला बेभान धावले आपल्या ध्येयासाठी, पदोपदी पसरून निघाले आपल्याच हाती, होऊनी बेभान धावले आपल्या ध्येयासाठी, कधी न थांबले विश्रांती सव पहिले मन मागे, त्याच्या नकळत त्यांनीच विणले यशोकीर्तीचे धागे. अशी ही वेगवेगळे आपल्याच हाताने आपण थोडंसं विश्रांती घेऊन आपली ही प्रशासनामध्ये विश्रांती घेतली होती. त्यातच हे वेगवेगळे धागे घेऊन आपल्याला ही जी प्रशाला आहे आणखीन यशो शिखरावर न्यायची आहे. अशा यशो शिखरावर नेण्यासाठी आपल्या संस्थेचे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आपल्या व्यासपीठावर विराजमान व्हावं आणि पुढे विराजमान झालेल्या सर्व पाहुण्यांचे, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वांचे पुन्हा एकदा शाब्दिक स्वागत. सर्वांना अशी विनंती आहे, मान्यवरांना अशी विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून द्या.
त्यांना याच्यापूर्वी आपण या प्रशालेचे विद्यमान अध्यक्ष चेअरमन श्री सुभाष शेठ कोळवणकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारलं. हा डायरेक्ट कार्यक्रम सांगा ना पुढे तुम्ही. पुढे सुरुवात. पुढे प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनासाठी सर्व पाहुण्यांनी चला. चला, सुरू कर. संतोष ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले त्या सर्वांचं पण या ठिकाणी स्वागत. यानंतर आपलं स्वागत कार्यक्रम होईल. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष शेठ कोळवणकर सर, विद्यमान संस्था यांचं पाटील सर यांनी पुष्प शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करावं अशी मी विनंती. पाटील सर, कुर्ली हायस्कूल मुख्याध्यापक. ते पुष्पगुच्छ घेऊया ना इकडून. कोण आहे? राठोड सर, चालू करा तुम्ही. त्यानंतर थांबा थांबा. इथे हे या. यानंतर पुढील सन्मान कुर्ली हायस्कूलचे मुख्याध्यापक पाटील सर यांचं स्वागत राजेभाऊ पराग कोळवणकर यांनी करावं अशी विनंती. पुढे बस, पुढे वाटते यायला नाही. यानंतर या शाळेच्या खूप मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक कार्यामध्ये हातभार लावणाऱ्या माजी मुख्याध्यापिका कोळवणकर मॅडम या शाळेचं मुख्याध्यापक त्यांनी स्वीकारून बरेच दिवस या ठिकाणी कार्यभार स्वीकारला होता. अशा निवृत्त यांचं स्वागत आपल्या पालक आणि अंगणवाडीच्या मॅडम या सर्वांनी त्यांचं पुष्प वेळ घ्या, काढू नको, वेळ काढू नको. या. नाही. सचिन शेठ बाई सर जे आपल्या या परिसरामध्ये शिक्षण
शांताराम सुर्वे यांचं स्वागत. नाईक गावडे यांचं स्वागत. मदन आंदोलकर यांनी करावं त्यांना केलं. दांगन यांनी करावं अशी त्यांना केलं. चंदू निवाते यांचं स्वागत प्रदीप आहे. त्यानंतर संतोष गडदे यांनी तयार व्हायचं. संतोष गडदे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुद्रा करून आजचा हा जो नियोजित कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते खरे या कार्यक्रमाचे वारसदार असतील ते माझे मित्र राजाभाऊ कळवणकर आणि त्यांची पूर्ण ही फॅमिली. त्यांची फॅमिली म्हणजे अखंड महाराष्ट्रात दिल्लीपासून कलकत्त्यापासून पसरलेली आहे. याची भौगोलिक परिस्थिती आम्ही सांगण्यासाठी एवढी मुलं आम्ही इथे एकत्रित केलेली आहे. त्याचं कारण असं आहे, हे हायस्कूल पर्यंत पडवळ खाली होते, त्यांच्या घरी होतं कोळवणकरांच्या. आणि त्यावेळेला या हायस्कूलमध्ये कमीत कमी 150 ते 200 मुलं असायची. परंतु हायस्कूल तो घर सोडल्यानंतर इथे आल्यावर आणि या हायस्कूलला अधोगती लागली, मुलं कमी व्हायला लागली. आणि आज ती शेवटची पटसंख्या किती आहे? 12 वर येऊन ठेवलेली आहे. आज हे हायस्कूल चालवत आहेत सोलापूरचे चौगुले. आज चौगुल्यांचा काही थांबपत्ता नाही आहे इथे. हे जे आम्ही आज हे मान्यवर बसलेले आहेत, या आम्ही आज 2 वर्षापासूनही आटाकाटा चाललेला आहे हायस्कूल टिकावा म्हणून. परंतु इथे आता सेमी आल्यामुळे आपल्या पंचकृषीची मुलं मग तवसाळ असतील, तांबड असतील, बाबर असतील, पडवळ असतील, काताळ असतील, पालक इथे पाठवायला कोण पाठवत नाही. प्रत्येक पालकाला वाटते की आपली मुलं सेमीला जाऊन चांगला उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावं असा प्रत्येक पालकाला वाटतोय. परंतु इथे सेमीचं कोण काही येत नाहीये. त्यामुळे आता आम्ही माझे लोकशिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष सचिनजी बाई ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सांगण्याचा तात्पर्य आहे म्हणून मी मला म्हणतोय की तुम्ही हे स्वागत समारंभ आपण करतच राहणार आहोत, पण स्वागत समारंभ करताना हे हायस्कूल टिकलं पाहिजे. हे हायस्कूल टिकलं नाही इथे कुठलाच कार्यक्रम होऊ शकणार नाही. जर मुलं नसतील तर हायस्कूल टिकू शकत नाही. या कारणाने आम्ही आज कोळवणकर कुटुंब आहे त्यांचं, आज ही शाळा बघितलं तर ही अधोगतीला हिला कलर नाहीये, पंखा नाहीये, लाईट नाहीये, अशी अवस्था आहे. हा एक दुसरा मुद्दा आहे इथे मुलं पाठवायला. आणि पहिला मुद्दा आहे सेमी इंग्लिश पाहिजे इथे. सेमी शिवाय मुलं पाठवायला तयार नाहीये. तर आज आम्ही मला वाटते जवळजवळ आम्ही 5-6 महिने झाले असतील आम्ही सेटवड्याच्या त्या कमिटीला कितीही भेटले माझे सहकारी अण्णा कोळवणकर, राजा कोळवणकर, माझे दुसरे सहकारी लोकशिक्षण मंडळाचे सचिन बाई असे सगळे आम्ही आज हे धावतोय, मंगेश गडदे. परंतु आज पण आम्हाला थोडं यश येत चाललेलं आहे. मुद्दा असा एवढा आहे की ह्या पंचक्रोशीचा हे हायस्कूल आहे आणि पंचक्रोशीची पोरं हेदवी कुर्ली हायस्कूलला जात आहेत. ही पोरं पुढच्या टायमाला आम्हाला तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण असं आहे की कोळवणकर स्कूल बॅग ते वाटणारच, पण तुम्ही मेसेज द्यायचा आहे की पुढे 7वीला इथे येताना
या हायस्कूलमध्ये आम्ही पुढच्या वर्षीपासून सेमी चालू करणार आहोत आणि सेमी चालू करणार हेदवीग असतील, कुर्लीला असतील, कातळ्याचे असतील, बाबर, तांबड, तवसाळ, मोहितेवाडी ते इथे यायला पाहिजे. मुलांना इथे आवड व्हायला पाहिजे. इथे दर्जेदार दर्जाचं आम्ही हायस्कूल इथे आम्ही करणार आहोत अशी कोळंबकर कुटुंबाची इच्छा आहे. कोळंबकरची फॅमिली मोठी आहे. त्यांना फोन येत आहे की जो हायस्कूल आपल्या घरी चालला होता तो वर या पंचकृषीत टिकावा, त्याला लागणारा खर्च. मग ह्या आतापर्यंत याला खिडक्याला दरवाजे नाही आहेत, पंखे नाही आहेत, कलर नाही आहे, प्रयोगशाळा बाजू नाही आहे. तुमचं ध्येय एकच आहे की सेमी असेल तर आम्ही इथे प्रत्येक पालकाला वाटते आम्ही इथे पाठवू. पण आम्ही 100% यासाठी माझे दुसरे सहकारी सचिनजी बाई आम्ही त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. तेही इथे चालवायला तयार आहेत. 5वी ते 10वी सेमी इंग्लिश आजच्या घडीला तेही शिक्षक द्यायला तर चांगल्या दर्जाची. आता हेदवीच्या मुलं जातात, तो हायस्कूल काय हेदवीचा नाहीये. ही संस्था चालवतोय मार्गदा म्हणायची अण्णा अण्णा चव्हाण, मधु अप्पा चव्हाण ती संस्था हेदवीची चालवते. हेदवीवाले कोण चालवत नाही. पद्मावती संस्थेचं नाव पद्मावती हा. पण आपल्या पण इथे दर्जेदार आपण इथे शिक्षण देऊ शकतो. इथे तुम्हाला प्रत्येक वेळेला स्कूल बस, मग मुलांना ड्रेस असतील, सगळी व्यवस्था वयापासून ते माझ्या बंधुगटांचा फोन होता मुंबईतून की प्रदीप मुलांच्या कानावर त्या पालकांच्या कानावर मेसेज गेला पाहिजे की आम्ही तुम्हाला दर्जेदार शिक्षण द्या. हेदवीपेक्षा चांगल्या प्रकारचं शिक्षण इथे आम्ही तुम्हाला देऊ. दर्जेदार तुम्हाला सगळे लागणारे वस्तू आम्ही तुम्हाला देऊ. पण हे हायस्कूल पंचक्रोशीला टिकला पाहिजे, याची दुरावस्था झाली नाही पाहिजे. हाच मार्ग सगळ्या पंचक्रोशीचा सगळ्या लोकांचा आहे आणि तो 100% हा पालकांनी तुमच्या मुलांच्या डोक्यात मी का घालतोय की हे विचार तुम्ही तुमच्या घरी न्यायच्या पालकांना सांगायचं आहे की ही पंचक्रोशी पुढचा भावी आज आम्ही इथे बसतोय तर पुढे तुम्ही इथे बसणार आहात. तुम्ही ते चालवायचं आहे. तुम्ही आपली इथे इमारत असताना, आपली जागा असताना, आपली संस्था असताना दुसऱ्या शाळेत जाता का? हा एक आपला एक विषय आहे आणि तो विषय गांभीर्याने तुम्ही तुमच्या पालकांना सांगायचा आहे. शिवरायांना मानाचा मुद्रा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतो. आज इंग्लिश स्कूल पडवो इथे शाळेचे विद्यार्थी, पंचक्रोशीतील विद्यार्थी इतर शाळेमध्ये शिकतायत, त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आयोजकांना मी मनापासून प्रथम धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचे स्थानिक संस्थेचे अध्यक्ष, माझे अतिशय जवळचे आदरस्थानी मी त्यांना मानतो ते सुभाष शेठ कोळवणकर, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते माझे मित्र राजाभाऊ कोळवणकर, त्याचप्रमाणे कुर्ली हायस्कूलचे मुख्याध्यापक, माझे दुसरे सहकारी ज्यांचं आता प्रास्ताविकवर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते प्रदीपजी सुर्वे आहेत. माझे दुसरे मित्र मंगेशजी गडदे आहेत. त्याचप्रमाणे त्या सगळ्या गेले 6 महिन्यापासून ज्यांच्या सोबत माझा सहवास आला, ते सभागृहात नाही आहेत, त्यांची सुद्धा इथं नावं घेणं गरजेचं आहे. ते असे ज्येष्ठ तुमच्या या गावचे खोत मोहन भाऊ गडदे, मला वाटतं 82-84 वर्षाचे आहेत. ते आमच्या सोबत 2-3 वेळा वेगवेगळ्या भागात मी त्यांच्यासोबत फिरण्याचा योग आला आणि एक वयोवृद्ध माणूस सुद्धा आपल्या गावाचा विकास कसा व्हावा याच्यासाठी चालणारी त्यांची धडपड मी पाहिले. दुसरे आमच्या बंधू दिसत नाहीये, बंधू गडदे सुद्धा, मग नानाचे भाऊ दुसरे श्यामबाई गडदे दिसत नाहीये. श्यामबाई सुद्धा सातत्यानं आमच्या सोबत होते.
त्याच्यानंतर मग बाबा आहे, दुसरा प्रसाद आहे आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर या शाळेचे सर्व कर्मचारी, माझी मुख्याध्यापिका कोळवंकर मॅडम, उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालक मित्र. खरंच या शाळेचा जो आलेख आहे, मी माझ्या लहानपणी तो आलेख ऐकलेला आहे की कोळवणकरांच्या घरामध्येच ही शाळा भरत होती. मुद्दाम तुम्ही त्यांचं घर कधीतरी जाऊन बघा की एक पुरातन वास्तू कशी असेल त्याचं अतिशय मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांचं ते घर. अजूनही त्याचं त्यांनी जतन केलेलं आहे. मला वाटतं दरवर्षी त्यांना 50-50 हजार रुपये कौल आणि वाशे रिपेअरिंगला लागत असतील. 100 वर्षापूर्वीचं घर आहे आणि त्या घरामध्ये 137 वर्षाचं घर आहे आणि त्या घरामध्ये मुलं बघताय तुमच्याकडं मुद्दाम नेमकं कुणाचं घर आहे, कारण ती शाळेची सुरुवात त्यांच्या घरातनं झालेली आहे. म्हणून निश्चितपणानं ही शाळा टिकावी याच्यासाठी त्यांनी चालवलेला हा आटापिटा जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रदीपजींनी पोटतिडकीनं सांगितलं की या भागातले विद्यार्थी बाहेर का जात आहेत. निश्चितपणानं हे विद्यार्थी इथे जर टिकायलाच पाहिजे असतील तर संस्था म्हणून इथल्या ग्रामस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि हा पुढाकार नुसता घेऊन चालणार नाही तर 5वी पासून जर तुम्ही सेमीचे वर्ग चालू केले, मला वाटतं पहिली, दुसरी, तिसरी, चौथीचे विद्यार्थी इथून परगावी जात नसतील शिक्षणासाठी जात असतील ते 5वी पासूनच विद्यार्थी बाहेर जात असतील. आणि मग 5वीला जर तुम्ही इथं विद्यार्थी जर टिकवले किंवा 5वी, 6वी, 7वी एकाच वर्षी जर इथं सेमी चालू झालं तर तो वर्ग निश्चितपणानं 8वी पासून सेमीमध्ये व्यवस्थितरित्या रुळू शकतो. कारण तुम्ही डायरेक्ट 8वीला सेमी केलं किंवा 10वीला सेमी केलं तर त्यांचा पाया कच्चा होऊ शकतो. प्रदीप सुरवणे सांगितलं की त्यांची तिन्ही मुलं या शाळेची विद्यार्थी आहेत. तेव्हा सेमी नव्हतं मॅडम. सेमी तर कुठं होतं, साधं होतं. पण गुणवत्ता आजही आपल्या कोकणातल्या मुलांकडे आहे. सेमी नसेल म्हणून इंजिनियर होता येत नाही हा भ्रम आहे आपला. पण सेमी नसतानाही होता येतं. कारण प्रदीपजींची तिन्ही मुलं, मला वाटतं मुलगा आता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे, पण दोन्ही मुली इंजिनियर झाले. मोठी मुलगी त्यांच्या लार्सन अँड टुब्रो सारख्या मोठ्या कंपनीमध्ये परमनंट झालेली आहे आणि ती या शाळेची विद्यार्थिनी आहे. निश्चितपणानं या शाळेमध्ये 5वी पासून 7वी पर्यंत सेमीचे वर्ग जर आपण चालू केले, चालवताही येते, पण चालवताना प्रत्येक वर्गामध्ये किमान 8-15 विद्यार्थी प्रत्येक वर्गामध्ये जर असतील तर 5वी, 6वी, 7वीच्या मिळून साधारण 40 ते 50 विद्यार्थी होऊ शकतात. आणि मग हाच ओघ जर तसाच पुढे चालू झाला तर या शाळेचं गतवैभव आपल्या निश्चित टप्प्यात येऊ शकतं. 5-10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये आपल्याला हे गतवैभव प्राप्त करून घेता येईल. त्याच्यासाठी चांगली संस्था इथं, की ज्या एखाद्या संस्थेला इथं शाळा व्यवस्थित चालवता नाही येत असेल तर त्यांनी स्वतःहून ती सोडली पाहिजे. जर सोडली तर दुसरी संस्था इथं सहभागी होऊ शकते. कारण स्थानिक संस्था जरी चालवायचं म्हटलं तरी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. स्थानिक संस्था इथं तयार आहे. ही इमारत मला वाटतं स्थानिक संस्थेच्या स्वतःच्या मालकीची आहे, जागा सुद्धा स्थानिक संस्थेच्या स्वतःच्या मालकीची आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चर तयार असताना सुद्धा एखादी शाळा चालवणं आजच्या स्पर्धेच्या युगात सोपं राहिलेलं नाहीये. इथे मला वाटतं समोरच्या 2-3 विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेच्या दिसत आहेत, बरोबर ना? नर्सिंगला आहे का तुम्ही? नर्सिंगला आहेस, बरोबर. नर्सिंग केअर 11वी करत नर्सिंग केअर करताय. त्याचं कारण काय आहे की 11वी होईल, 12वी होईल, पण त्याचबरोबर यांचा जर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल तर वेगळ्या इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही, ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याची गरज नाही. 10-15 हजार रुपये जेव्हा बाहेर पडतील तेव्हा त्यांना निश्चितपणानं प्लेसमेंट रूपानं आपण यांची व्यवस्था करणार आहे तर यांना रोजगार मिळेल. त्याचप्रमाणे जर यांना परदेशात जायचं असेल, मी सांगितलेलं आहे तुम्हाला, यांना परदेशात जरी जर्मनला जायचं असेल तर यांनी 3 महिन्याची जर्मन भाषा आपल्या इथं शिकायची आहे. ती सुद्धा 100% मोफत आहे. आजूबाजूच्या मुलींना राहायची सोय नसेल तर त्यांची त्या 3 महिन्याच्या कालावधीत राहण्याची सोय केली जाईल. आणि जर या जर्मन शिकल्या तर जर्मन देश यांना स्वतःच्या खर्चानं जर्मनमध्ये न्यायला तयार आहे. आणि अशा पद्धतीचं कॅम्पेनिंग आपल्या जिल्हा परिषद मध्ये सुरू झालेलं आहे. त्यामध्ये आपले लोकशिक्षण मंडळ संस्था
ही जर्मन भाषेसाठी जिल्हा परिषदकडे अप्रोच आलेली आहे. जिल्ह्यामध्ये अशा 3 संस्था आहेत. एक यश फाउंडेशन, माझे आमदार बाळासाहेब ठाणेची जी संस्था आहे. दुसरी आहे ते पत्रकार आहेत, नवनिर्माण संस्था, ती एक संस्था आहे. आणि एक लोकशिक्षण मंडळ संस्था आपली. अशा 3 संस्था आपण अप्रोच झालेल्या आहे. जिल्हा परिषद आपल्याला जर्मन शिकवणारे शिक्षक उपलब्ध करून देणार आहे. त्या सर्वांची तळमळ एकच आहे की या शाळेचं गतवैभव आहे ते प्राप्त झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आता गेलेली मुलं परत येऊ शकत नाही. 5वीला गेलेला 6वीत जाईल, 6वीला गेलेला 7वीत जाईल, 7वीला गेलेला 8वीत जाईल. पण जी 8वीला जाणारी मुलं आहेत, की आजूबाजूच्या शाळेत जाणारी मुलं आहेत, त्यांनी आपली लहान भावंड असतील तर त्यांना निश्चितपणानं सांगितलं पाहिजे की आम्ही ज्या वेळेला प्रवास करून जात असतो, मला वाटतं 400-500 रुपये खर्च येत असेल प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवासाचा. बाहेर जायला किती 8वीला पैसे भाडं वगैरे किती लागतं काय? पॉकेट मध्ये पण ठेवा नको काय? 20 रुपये जायला आहे. नाही, प्रायव्हेट गाड्या आहेत की एसटी आहे? नाही, एसटी आहे हो. दोन्ही वेळेला हो, आणि जन्मत हा दोन्ही नाही. जन्मत नाही. एसटी आहे सध्या मुलींना मोफत आहे. पण प्रवासाचा वेळेचा विचार केला तर जायचं 1-3 तास, यायचं 1-3 हो, आता तास. ती बाबर तांबडची मुलं जात नाही, एसटी बंद आहे, रस्ता हे आहे म्हणून. मग एसटी बंद आहे. अशा वेळेला हे जे सगळे आपल्या कोकणात म्हटलं की पावसाळ्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आहे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाबर तांबडसारख्या ठिकाणातून एसटी जात नाही, त्याच्यामुळे तिथे विद्यार्थी जात नाही. त्यामुळे निश्चितपणानं त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. आणि हे सगळं नुकसान जर त्यांचं भरून काढायचं झालं तर ह्या पंचक्रोशीची शाळा तिला गतवैभव प्राप्त होण्यासाठी तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी सहकार्य करणं, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी इथं चांगल्या पद्धतीचं शिक्षण उपलब्ध होणार आहे याची माहिती तुम्ही करून जर दिली तर हे सहज शक्य होणार आहे. व्यासपीठावरचे मान्यवर निश्चितपणानं तुमच्या घरी येतील, भेटतील. त्याहीपेक्षा तुमचं देखील ती जबाबदारी पहिल्या महिन्यात काया पालट करेल आणि त्याचं चित्र तुम्हाला 1 महिन्याच्या आत बघायला मिळेल. हा शब्द देतो. मला आयोजकांनी इथं खास करून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली. निश्चितपणानं मी थोडा उशिरा आलो, परंतु मला जाण्याची गडबड असल्यामुळे कदाचित मला पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून आपल्या विद्यादानाचं कृपाशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला जी आपली देवी लागते त्या देवी शारदेचं मी वंदन करते. तसंच ज्या बाईने शिक्षणामध्ये क्रांती केली आणि स्त्रियांना मानाचं स्थान मिळवून दिलं अशा सावित्रीबाई फुल्यांना सुद्धा ती वंदन करते. घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी समान न्याय मिळावा यासाठी जो काही आखापिटा केला आणि आज आपण इकडे सगळेजण अगदी चतुरस्त्र फिरतो आहोत अशा बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा वंदन करते. आणि आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करून मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. आता सगळ्यांची नावं घेत बसणार नाही, फक्त सन्माननीय व्यासपीठ म्हणते. आणि माझी आजी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आलेले आहेत, नंतर गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ आलेले आहेत, ज्यांना शिक्षणाविषयी कळमळ आहे, आस्था आहे, असे सगळे गुणीजन माझे विद्यार्थी आलेले आहेत. आणि या शाळेमध्ये आता विद्यादानाचं कार्य करणारे विद्यार्थी आहेत, बाहेरच्या शाळेतून आलेले विद्यार्थी आहेत, तसंच या शाळेतले शिक्षक कर्मचारी आहेत. या सगळ्यांना मी स्वागत करते आणि माझ्या 2 शब्दाला सुरुवात करते. लक्षात घ्या, मी शाळेमध्ये आले, माझा खरं कर्मभूमी आणि जन्मभूमी ही माझी ही शाळा आहे. तर लक्षात घ्या, ज्या वेळेला शाळेची मला नियुक्ती मिळाली त्यावेळेला त्या कोळवटकरांच्या घरामध्ये आम्ही होतो आणि खरंच किती मुलं असायची, मला खूप भरून यायचं. आणि त्यांची ती इमारत जी आहे ती ह्याच म्हणजे सचिन शेठ बाईंनी सांगितलं की या इंग्लिश स्कूलचा पाया झाला, पण तसं नाही आहे. माझ्या वडिलांचं सुद्धा शिक्षण त्या इमारतीमध्ये झालेलं आहे. म्हणजे त्या इमारतीने इतकं सरस्वतीचं कार्य केलेलं आहे. प्रौढ शिक्षणाचे वर्ग सुद्धा तिथे होते. नंतर अगोदरची जी ग्रामीण शाळा होती ती सुद्धा तिथेच भरत होती. म्हणजे का त्या भूमीचा चमत्कार मला काही समजत नाही की
मी त्या भूमीला वारसा दिलेला आहे की तू बाई ग इथे विद्यादानाचं कार्य कर. आणि खरंच इतकी मुलं तिथं यायची हिंदू मुस्लिम समाजाची, माझा पण ऊर भरून यायचा. कारण का मी जेव्हा बीएड होऊन आले आणि मला काय तसं हे नव्हतं, पण मी सरांना म्हणायची सर काय ह्या भिंती आहे गोडपाटाच्या पलीकडच्या मुलांना आवाज जातो, अलीकडची मुलं गोंधळ करतात. म्हणजे त्यावेळेला मला असं वाटायचं की इमारत पाहिजे मुलांसाठी. म्हणजे त्यावेळेला चणे आहेत पण दात नाहीत आणि दात आहेत पण चणे नाहीत. म्हणजे इमारत नव्हती तर सुद्धा मुलं येत होती. ग्राउंड नव्हतं. मी आमच्या शिक्षकांना रिक्वेस्ट करते सर मुलांना शारीरिक शिक्षणाचे प्रकार काहीतरी शिकवा, मैदानी खेळ शिकवा. मग आमचे मैदानी शिक्षक होते साखरे सर, ते म्हणायचे अहो बाई इथे पाठांतर तर नाहीच आहे, पण म्हणाले मी जर मुलांचे खेळ खेळत बसलो शारीरिक खेळ घेत बसलो तर गणिताची वाट लागेल. त्याच्यामुळे हे आमचे विद्यार्थी आहेत त्यांना शिवाय शारीरिक शिक्षणाचा कवायत प्रकार काहीच नव्हता. आणि एक लक्षात घ्या, शाळेचा फक्त निकाल महत्वाचा नाही, 100% निकाल. तर जी शाळा सहशाळेचे कार्यक्रम राबवते अदर कोऑपरेटिव्ह तर त्या शाळेचा दर्जा उत्तम असतो. आणि म्हणून आमच्या शाळेने फक्त एवढंच काम केलं की पुस्तकी ज्ञानाने मुलांना पडवलं. शाळा म्हणजे बोलके पोपट तयार करण्याचा कारखाना अजिबात नाही. त्या मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. फक्त बौद्धिक विकास होऊन उपयोगाचा नाही. मुलं धावताना दमतात म्हणजे त्यांना खरोखरच त्यांची जी काही शारीरिक ही आहे कॅपॅसिटी ती चेतवण्यासाठी आम्ही काही प्रयत्न केले नाही. किंवा मुलांच्या मध्ये जे सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण बाहेर पडण्यासाठी त्यांना आम्ही संधी दिली नाही. म्हणजे जे काही कार्यक्रम राबवायचे असतात सहशालेय कार्यक्रम, 1-2 वेळा काहीतरी शाळेच्या सहली गेल्या, 2-3 वेळा मुलांचे काहीतरी गॅदरिंगचे कार्यक्रम गेले मी असताना, पण म्हणजे त्याला सातत्य राहिलं नाही. माझी मुलं आता प्रदीप सुमेरची मुलं त्यांनी सांगितली की ते म्हणायची मॅडम तुम्ही आहात तोपर्यंत शाळेची मजा आहे. म्हणजे माझ्या निरोप समाजाच्या वाटणाला पण मुलांनी असंच सांगितलं की मॅडम शाळेची आता दशा काय होईल ते सांगता येत नाही. पण लक्षात घ्या राजा जिथे जिथे जातो तिथे तो आपली राजधानी निर्माण करतो. त्याच्यामुळे जो येणारा शिक्षक आहे त्याला ते कार्य करायचंच आहे. आणि त्यानंतर माझी शाळा आहे, माझं गाव आहे, त्याच्यामुळे मी माझी रिटायरमेंट झाली म्हणजे मी घरात बसावं असं नाही, तर ही सेवा आहे. तर या सेवेमध्ये आपण स्वतःला वावरून घेतलं पाहिजे, झोपून घेतलं पाहिजे. भले माझा सत्कार मुलांनी केला त्यावेळेला मी मुलांना सांगितलं माझा सत्कार हा असा नको आहे मला. तुम्ही विद्यार्थ्यांनी शाळेचा विकास करण्यासाठी किंवा गावाचा विकास करण्यासाठी जे समाजकार्य करायचं आहे त्या समाज कार्यामध्ये तुम्ही जर हे केलं, पुढाकार घेतलात आणि गाव आदर्श बनवलं तर तो मला सत्कार सार्थक करेल. आणि त्याप्रमाणे मुलांनी आता उडी घेतलेली आहे. दुर्धा जिल्ह्याने त्यांना कन्व्हिन्स केलं की बघा रे 100% ग्रँटेबल आपल्या गावात हायस्कूल आहे आणि शाळेची इमारत आहे, फक्त विद्यार्थी संख्या नाही म्हणून शाळेचा म्हणजे हायस्कूलचं अस्तित्व अधोगतीला जात आहे. तर असं होता का मध्ये तर त्यासाठी प्रयत्न करा. त्याप्रमाणे मग त्या मुलांनी ज्येष्ठ जे आहेत आपले त्या ज्येष्ठांना पाठी फिरवलं आणि मग सचिन शेठ सारखे हे कार्य करणारे सामाजिक कार्य करणारे पुढे आले. त्यांनी आपल्याला दिलासा दिला. राजा कोळवणकर सारखे तळमळीचे असे कार्यकर्ते पुढे आले. त्यांचे सगळं कुटुंब त्यांनी ह्याला वाहून घेतलेलं आहे. म्हणजे त्यांना ती माहिती आहे की एक लक्षात घ्या शिक्षणासारखं पवित्र कार्य नाही. कारण का आपण आता कष्ट करायचे आणि नंतर मग आराम घ्यायचा आहे तर ते बरोबर नाही. पण आता शिक्षणासाठी कष्ट करा आणि नंतर आराम घ्या त्याचं उदाहरण मी आहे. कारण का आम्ही त्यावेळेला स्ट्रगल केला, संघर्ष केला आणि म्हणून आता सुखदेव आयुष्य जगतोय, बरोबर जगतोय. आणि हेच पुढे चालवण्यासाठी आपल्या गावातलं शिक्षणाचं कार्य चालू राहिलं पाहिजे. शिक्षणाची ज्ञानगंगा जी आहे ती अखंड चालू राहिली पाहिजे, जे फार गरजेचं आहे. आणि ते आता येऊ घातलेलं आहे सगळ्या उपक्रमातून. त्या मुलांना मी आवाहन करते की तुम्ही थांबू नका. जेवढा परोपकारचे काय काय छोट्या छोट्या कार्यक्रमातून सहभाग घेऊन आपल्या शाळेचा दर्जा जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवण्याचा प्रयत्न करा. पराग कोळवणकर सनेगा यांनी एक लक्षात घ्या दान करायचं असतं ते सुद्धा मुक्त करायचं असतं. आणि दानाचं महत्व आहे. ज्याने दान करायला घेतलं ना त्याचा संपत्तीचा काही म्हणजे तुटवडा पडत नाही. आणि ज्याला माणुसकीची शिकवण मिळालेली आहे त्याला माणसं जमवायला गरज लागत नाही. आज आपण माणुसकीची शिकवण घेतलेली आहे म्हणून एवढी सगळी तिथं जमलो. त्यामुळे हे एक चांगलं कार्य आहे, सत्कार्य आहे, ते कधीच वाया जात नाही. फक्त एवढंच असतं की शिक्षण संस्था चालवताना फार कसोटीचा संघर्ष करावा लागतो. म्हणून म्हण म्हटलेली आहे जसं लग्न करून बघ आणि घर बांधून बघ अशी आहे, तसं शिक्षण संस्था काढून बघ आणि ती शिक्षण संस्था टिकवून बघ. थोडीशी गर्दी लागली पण संख्या कमी झाली.
मग आपले शेजारच्या स्कूलचे मुख्याध्यापक सर आलेले आहेत, त्यांच्याकडे मुलांनी धाव घेतली. अरे पण शिक्षक जरी कमी असले तर शाळेचा निकाल 100% लागतो. एक प्रकार येतो. ते इतर शिक्षक हे आपल्या पद्धतीने तळमळ करतात, मुलांचा दर्जा लावून देतात, पण मुलांना ते नको आहे. अदर ऍक्टिव्हिटीज नसल्यामुळे मुलं आपल्या पालकांना म्हणतात की नाही नको, की ते काय नाही, नुसतं जाऊन बसायचं, शिक्षक येतात आणि आम्हाला शिकवतात आणि गप्प बसतात. असं नको आहे मुलांना. काय काय गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे आता हे याची पुढाकार घेतलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, फुकट मिळते म्हणून तिथे जायचं असं नको. स्वतःची पदरमोड सुद्धा झाली पाहिजे, तर त्या शिक्षणाला खरा अर्थ आहे. सगळं वया मिळत आहेत, पुस्तकं मिळत आहेत, गणवेश मिळतोय, गाईड मिळत आहेत, याच्यासाठी छत्र्या मिळत आहेत, याच्यासाठी त्या शाळेत जायचा असा जो जर तुमचा भ्रम असेल तर तो बाजूला करा. हे सगळं तुम्हाला देणार आहे, पण तुम्ही जे काही तुमच्या बुद्धीची कसोटी आहे ती कसोटी दाखवली. तिथला एकही विद्यार्थी 60%च्या आत असता कामा नये. तो 70-75% गेला पाहिजे. त्याची जी काही दुसरी जी काही ऍक्टिव्हिटीज आहे, किंवा तो मग खेळात पुढे असेल, तो वक्तृत्वात पुढे असेल, तो पेंटिंग मध्ये पुढे असेल, क्रिकेटचा वेळ आहे त्या क्रिकेट मध्ये पुढे असेल. मी माझ्या मुलांचं स्टेटस बघते, माझ्या विद्यार्थ्यांचा तांबडाचा जो मुलगा आहे किती चषक घेत असतो, आणि ते बघितल्यानंतर माझा उपयोग इतका भरून येतो की खरंच आपण केलेलं जे सहकार्य ते वाया गेले नाही. भले तो मुलगा शिक्षकामध्ये असेल, पण त्याने क्रिकेटमध्ये मान उंचावलेली. तांबडाचा मुलगा आहे तो. दुसरा आणखी मुलगा आहे. कारण असे वेगवेगळ्या स्तरावरती मुलं आहेत. तर हे जे कार्य आहे ते खरंच चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही या संधीचा फायदा उठवा. आज 8वीला गेलेले दुसऱ्या शाळेत असतील त्यांना पुढच्या वर्षी या शाळेत येण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे या कार्यक्रमामुळे, असं मी म्हणेन. इथले जे मुलं आहेत, आता ही माझी विद्यार्थी संघटनेची ती खूप कार्यरत करतात. त्यांना गायडन्स आमचा आहे. त्याच्यासाठी अर्थात बोलणं थोडं सोपं आहे, पण जे करायला लागतं त्याच्यासाठी पैशाचं बळ लागतं. तर ती सुद्धा आपली कॅपॅसिटी आपण ठेवली पाहिजे. एक थेंबे तळे खाते. मी असं म्हणणार नाही 1,00,000-1,00,000 लाखाचं होते. अरे ही इमारत बांधण्यासाठी 2 लाखाचा आम्हाला दत्तका पाटकर प्रतिष्ठान पुण्याची त्यांनी आम्हाला निधी दिला, आणि त्यांनी सांगितलं आमच्या नावाची पाठी लावायची नाही. म्हणजे इतकी सुद्धा दातृत्वगिरी आपल्यामध्ये असली पाहिजे. आम्ही काय म्हणतो, शारदोत्सवाला 500 रुपयाची वर्गणी, माईकवर माझं नाव लिही, मंडळ आपले आभारी आहे, मंडळ आपले आभारी आहे. असं नको आहे. म्हणजे जे काही करायचं आहे सत्कार्य करत असताना आपल्याला जे काही करायचं आहे ते मुक्तपणे करावं आणि गप्प बसावं. म्हणजे ही वृत्ती आपल्यामध्ये कधी येईल की आपण आपलं मन विचार करू, आपला दृष्टिकोन विचार करू, त्यावेळेलाच आपल्याला ते येणार आहे. नाहीतर माझी मुलं नाही शाळेत, मला काय करायचं असं तर मी ज्येष्ठ मंडळी बसली ना तर ते सुद्धा होणार नाही. पण माझ्या पुढच्या पिढीला हा आदर्श राहिला पाहिजे आपल्या गावच्या शाळेचा. म्हणून जे बंधू होत त्यांना सांगितलं ना, मला खरं त्यांचं कौतुक वाटलं की अरे माझ्या गावात हायस्कूल बंद पडते, आमच्या नानाने याची मुहूर्तमेढ रोवली आणि ते हायस्कूल बंद पडायला लागलं, असं होता का नाही. आणि म्हणून ते पेटून होते. तेव्हा या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी विचार करा. तुमच्या पालकांच्या कानापर्यंत सांगा की नाही. आणि मी जे काही काम केलेलं आहे, मला अजूनही वाटतं की माझ्या जीवनामध्ये शेवटचा क्षण असेपर्यंत, माझी स्मृती चांगली असेपर्यंत मी शाळेसाठी योगदान देणारच आहे. आणि त्यासाठी सरळ मनाने करायला तयार आहे. एवढी मी बाई देते. आणि आजचा हा जो कार्यक्रम ज्या मुलांनी केलेला आहे त्याच्यासाठी मला त्यांनी निमंत्रित केले, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देते. आणि ह्या ज्येष्ठ मंडळींना पण सांगते की ह्या मुलांना तुमचे शुभाशीर्वाद द्या, तुमचं मार्गदर्शन द्या, आणि त्यांचं कार्य निर्णय काढण्यासाठी त्यांना सपोर्ट करा. एवढ्या शुभेच्छा देते आणि माझी सपोर्ट यांचं मुख्याध्यापक पाटील पुढे यायचंय. स्मित रवींद्र सुपुडे, याच्या कुटुंबाचा आदर्श घ्यावा लागेल. त्याची सगळी भावंडं पहिली दोघी ह्या शाळेत आम्ही मिळाली.
प्रस्तावना येत नाही. मला फक्त मुलांना एवढंच सांगायचं आहे, आजच्या कार्यक्रमाला तुम्ही पंचवली सगळी मुलं एकत्र आहात. तुम्हाला सगळ्यांना बरं वाटलं का? नक्की बरं वाटलं ना? हा कार्यक्रम करण्यासाठी मी काही प्रयत्न केला तर मी सक्सेस झालो. याच्यासाठी माझ्या बारोड्यातली माणसं आणि माझ्या फॅमिलीतली माणसं प्लस अजून जे काय ज्यांनी कोणी मला सहकार्य केलंय त्यांचा मी शतशः आभारी आहे. त्याच्यामध्ये काही लोकांनी सांगितलंय की माझं नाव द्यायचं नाही, काही जण मला नाव द्या, पण मी कोणाचं नाव देतं सगळे माझेच माझ्या घरातच माणसं आहेत. त्या सगळ्यांनी मदत केली पुन्हा आपण हा कार्यक्रम बोलला. माझा दुसरा एक प्रयत्न असेल, मी प्रयत्न करणार आहे, सक्सेस होईल नाही मला माहिती नाही. आज जसं तुम्हाला सगळ्यांना मुलांना एकत्र येऊन जर मजा वाटली, माझा एक प्रयत्न असेल की खूप दिवस या शाळेची सहल गेली नाही, हे सगळ्या मुलांसाठी एक दुसरी सहल करायची माझी इच्छा आहे आणि तो मी प्रयत्न करणार आहे. या प्रयत्नाला यश मिळेल असं मला वाटतं. बाकी काय नाही, तुमचा कार्यक्रम जो आहे तुम्ही सगळ्यांना बॅगा वाटल्यानंतर अल्पोपाराचा तुमच्याकडे कार्यक्रम ठेवला तो सगळ्या करून घ्या आणि असाच पुढच्या कार्यक्रम आम्ही तुम्हाला जेव्हा बोलू या, आम्ही या शाळेला काहीतरी नंदनवन करण्याचा प्रयत्न करतो. तुमची साथ पाहिजे आम्हाला. धन्यवाद. झालं. मी व्हिडिओ काढतो. पाठची मुलं त्याची मध्ये या, हा मध्ये गॅप पडलाय. आधी नवरा बायकोचा फोटो चांगले होते. थांबा, ते फोटो मला मोठा करायचा आहे. हे तुझ्या बरोबर घ्या, रिलीज बुकात नोंद व्हायला पाहिजे या फोटोची. मी शूटिंग करतोय. सलाम अलैकुम. वालेकुम सलाम. हे पुढे कुठे आहेत ते आमचे? चला ओके. चला, सुया संतोष चल.